नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडी यावर आपण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल कोण होते, ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर उत्तर आहे वीरेंद्र सराफ. त्यानंतर महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे मिलिंद साठे. त्यानंतर भारत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कोठे करणार आहे? त्याचं उत्तर आहे लाल किल्ला. त्यानंतर महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक नुसार 2025-26 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे 131व्या. त्यानंतर महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक नुसार 2025-26 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे डेन्मार्क. त्यानंतर 2024-25 मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहल कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे पहिल्या. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजनेची एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बनवला आहे? त्याला उत्तर आहे मागेल त्याला सौर कृषी पंप. त्यानंतर भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान हरिमऊ शक्ती लष्करी सराव 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? त्याचं उत्तर आहे राजस्थान. त्यानंतर 8 डिसेंबर 2025 रोजी सार्क या संघटनेच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? त्याचं उत्तर आहे 40 वर्ष. त्यानंतर जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे होते आजचे चालू घडामोडी. धन्यवाद.